प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता मुंबई हायकोर्टाने केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्या सोबत आहेत। अक्षय, मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 12 आरोपींची निर्दोष मुक्तता मुंबई हायकोर्टाने केली आहे। नक्कीच सागर, 2006च्या साखळी बॉम्ब हल्ल्याच्या संदर्भातला हा संपूर्ण निकाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाच्या 2 जजेसच्या खंडपीठाने दिलेला आहे। जानेवारीमध्ये ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली होती, परंतु निकाल मात्र राखून ठेवण्यात आलेला होता। आज थोड्या वेळापूर्वीच हा निकाल जो आहे तो संपूर्ण जजेसने जो आहे, न्यायमूर्तींनी जो आहे तो वाचून दाखवलेला आहे। या सगळ्या संपूर्ण निकालामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने न्यायमूर्तींनी नमूद केली की जे काही पुरावे सापडलेले आहेत त्यांचा आरोपीशी कोणताही संबंध जोडला जात नाही आहे आणि कुठेतरी आरोपींना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवलं गेलंय असं देखील कोर्टाकडनं सांगण्यात न्यायमूर्तींकडनं सांगण्यात आलंय, त्यांच्या निकाल वाचनात सांगण्यात आलंय। आणि त्याचमुळे संपूर्ण 12 आरोपींची जी आहे ती निर्दोष मुक्तता जी आहे ती न्यायमूर्तींकडनं करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एक भयावह बॉम्बस्फोट हल्ला जो आहे, साखळी बॉम्बस्फोट हल्ला जो आहे तो झालेला होता 2006ला आणि त्यानंतर कुठेतरी मुंबई पोलिसांनी ऍक्शन मध्ये येत संपूर्ण आरोपींना अटक केलेली होती आणि त्या सगळ्या आरोपींवरती गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन खटले जे आहेत ते सुरू होते। परंतु आता या सगळ्या संदर्भातला एक वेगळाच निकाल जो आहे तो आता न्यायालयाकडनं देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या दिलेल्या गेलेल्या या सगळ्या निकालाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, नक्कीच अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। 11 जुलै 2006 रोजी संपूर्ण मुंबई शहर आणि राज्य हादरून टाकण्यावरही ही घटना घडलेली होती। मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झालेला होता आणि या प्रकरणातील सर्व 12 आरोपींची आता मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। यामधील सत्र न्यायालयाकडून 5 जणांना मृत्यूदंड तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। या सर्व 12 आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। दरम्यान राज्य सरकार आता पुढची पावलं काय उचलतं, राज्य सरकार मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर लोकल साखळी बॉम्बस्फोट 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 20 जुलै ते 3 जुलै 2006 दरम्यान ATS हल्ल्यातील सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या। ISIने लष्कर-ए तोयबाच्या मदतीने हे स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। 2008 मध्ये सादिक शेख, आरिफ शेख आणि मोहम्मद शेख यांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर इंडियन मुजाहिदीनचं नाव देखील समोर आलं होतं। रियाज भटकळने हे स्फोट घडवून आणल्याची कबुली तिघांनी दिली होती। त्यानंतर रियाज भटकळ याला देखील अटक करण्यात आली। विशेष न्यायालयामध्ये जून 2007 रोजी खटल्याची सुनावणी सुरू झाली। 19 ऑगस्ट 2014 मध्ये ही सुनावणी पूर्ण झाली। सुनावणी दरम्यान फेब्रुवारी 2008 मध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावणीवर स्थगिती देखील आणली। कमाल अन्सारी या आरोपीनं मकोका अंतर्गत कायद्याच्या वैधतेला आव्हान दिलं। मात्र 22 एप्रिल 2010 रोजी सुप्रीम कोर्टानं त्याची याचिका फेटाळली आणि सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली। तपासादरम्यान एकूण 400 जणांना अटक करण्यात आली होती। 13 आरोपींमधून 12 जणांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं। त्यापैकी 5 जणांना मृत्यूदंड तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। दोषींनी त्यांच्या शिक्षेला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं आणि आज मुंबई हायकोर्टानं या सर्व दोषींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्यामुळे अत्यंत मोठी बातमी, मुंबई हायकोर्टाकडून मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे।